शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा मालिकेमध्ये आपल्याला एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। म्हणजे आता इकडे एकाच वेळेला एक चांगली आणि एक वाईट अशी घटना घडणार आहे। वाईट घटनेपेक्षा चांगली घटना जास्त चांगली असणार आहे आणि वाईट घटना त्याच्यातून सुखरूप सगळं निवळणार आहे। या सगळ्यामध्ये भूमी आकाशला खूप मोठ्या अग्निदिव्यातून जरी जावं लागणार असलं तरी आकाशच्या बाबतीत घडणारी एक गोष्ट मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठा आता जबरदस्त धक्का देणार आहे। आकाश बरा होणार आहे। हो, स्वप्नात नाही तर सत्यात आकाश बरा होणार आहे आणि त्यासाठी जो झटका लागणं आवश्यक असतं तो झटका त्याला लागणार आहे। रागिणी आणि अभिजितने भूमीला अक्षरशः जिवंत जाळण्याचा प्लॅन केलेला असतो। खूप मोठ्या बोटीवरती नेऊन भूमीला गच्च बांधून तिला मारण्यासाठी एकटीला सोडत आग लागत आता मात्र भूमीला मारण्याचा प्लॅन। पण आपल्या भूमीवरती जीवापाड प्रेम करणारा आकाश मात्र आपल्या सायकल राणीला वाचवण्यासाठी त्या बोटीपर्यंत समुद्रात पोहत पोहत जाऊन आता भूमीला वाचवायला येणार असतो। पण या सगळ्यामध्ये आगीच्या लोळामध्ये अडकलेली भूमी मोठ्या मोठ्याने ओरडत असताना आकाश तिकडे पोहोचत त्याला आपल्यासोबत 7 वर्षापूर्वी घडलेली घटना आठवते आणि याच घटनेचा फायदा भूमी घेत आकाश मला वाचव, आकाश मला वाचव असं ओरडायला लागते। त्याच वेळेला खूप मोठा चमत्कार घडतो। पण हे सगळं घडताना आता रागिणी आणि अभिजित यांची जमीन हादरते। पण या सगळ्यामध्ये रागिणी आणि अभिजितने बोटीवरती आकाशपर्यंत कसं काय पोचले किंवा आकाश भूमीपर्यंत कसा पोचला, भूमी बोटीवर कशी पोचली, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आणि आकाश कसा बरा झाला, बरा झाल्यावरती आकाशची पहिली प्रतिक्रिया काय हे सुद्धा व्हिडिओमध्ये पहा, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। रघुकाकांनी भूमीला दुसरं महत्त्वाचं सत्य सांगितलेलं असतं। 7 वर्षापूर्वी ज्या वेळेला अपघात झाला होता तर हा अपघात घडवून आणण्यात आला होता आणि मला तर पूर्णपणे खात्री आहे की हा अपघात रागिणी बाईसाहेबांनी घडवून आणलाय। प्रॉपर्टीमधला खूप मोठा हिस्सा मिळवण्यासाठी हे सगळं केलंय आणि या सगळ्यामध्ये आकाश बाबांना पण मारण्याचा प्लॅन होता। आणि म्हणून या सगळ्यामध्ये ज्या वेळेला ॲक्सिडेंटच्या मधून शुद्धीवरती आल्यावरती जगन्नाथ मालकांना हे सगळं समजलं, म्हणजे आकाशच्या बाबांना समजलं, तेव्हा त्यांनी गडबडीत मृत्यूपत्र करून आकाशच्या या अशा वागण्याला किंवा आकाशला ती काहीतरी हार्म करणार म्हणून हे असं मृत्यूपत्र केलं की आकाश जर लग्न झालं तर ती प्रॉपर्टी बायकोच्या नावावरती नाहीतर ट्रस्टच्या नावावरती, आणि त्यामुळे आकाशला जिवंत ठेवणं हे रागिणी बाईसाहेबांसाठी आवश्यक होतं। आणि म्हणून त्यांनी 26 वर्षापर्यंत आकाशला जिवंत ठेवून त्याचं लग्न करून दिलं। त्याआधी ही प्रॉपर्टी सगळी त्यांना अलगद मिळणार होती, पण ॲक्सिडेंटमध्ये जगन्नाथ महाजन वाचल्यामुळे हे सगळं मृत्यूपत्राचं नाटक झालं आणि म्हणून रागिणी बाईसाहेब अडकल्या। त्यामुळे आता त्यांचे हात दगडाखाली अडकलेले आहेत। या सगळ्यामध्ये त्यांनी गॅरेजमध्ये असलेल्या एका माणसाला हाताशी धरून हे सगळं केलंय, कारण गेली 7 वर्ष त्या गॅरेजमधल्या माणसाला महिन्याच्या महिन्याला पेमेंट पोहोचत आहे। या सगळ्याचा मी तर शोध घेईन, तुम्ही काळजी करू नका, पण तुम्ही आकाशबाबांना घेऊन इथून सुरक्षित निघून जा, कारण जर रागिणी आणि अभिजितला इथला पत्ता समजलाय तर तुमच्यासाठी इथलं राहणं खूप खूप धोकादायक आहे असं म्हणत रघुकाकांनी आता मात्र भूमीला सावध केलेलं असतं। भूमी सांगते, रघुकाका मी ताबडतोब निघते आहे, तुम्ही पण इथून निघा, कारण ते लोक पोचले तर तुमच्या सुद्धा जीवाला धोका आहे। रघुकाका म्हणतात, माझ्या जीवाच्या धोकाचं काही नाही, तुम्ही तुमचा आणि आकाश बाबांचा जीव सांभाळा असं म्हणत ते भूमीला सगळं सत्य सांगतात। मग मात्र भूमी आता आकाशची वाट पाहत असताना रागिणी अभिजितची एंट्री होते। भूमी तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करते पण तिचा जोर कमी पडतो। रागिणी आणि अभिजित यांच्या ताकदीपुढे भूमीला काही करताच येत नाही। भूमी ताबडतोब पळून जाण्याचा पण प्रयत्न करते, पण ते दोघंजण भूमीला घेरतात आणि भूमीला घेऊन ते आता एका बोटीवरती जातात। या बोटीवरती भूमीला गच्च बांधलं जातं। रागिणी सांगत असते, हे बघ अभि, हिचा अंत इथेच झाला पाहिजे, आकाशचा पण अंत करू शकत नाही, कारण आकाशची सही घ्यायची आहे। त्याला सांगायचं की त्याची सायकल राणी पळून गेली आणि मग तो सुद्धा सायकल राणीच्या विरहामध्ये असा झुरून झुरून मरणार आहे। त्याआधी त्याचा अंगठा घ्यायचा आणि अचानक त्याचं जाणं हे कुणालाही धक्कादायक वाटणार नाही, कारण सायकल राणीवरचं प्रेम तर माहितीच आहे जगाला, त्यामुळे तो सायकल राणीच्या विरहामध्ये झुरून झुरून गेला असं होईल।
असं म्हणत रागिणी आता खूप भन्नाट प्लॅन करते, पण तिला माहीत नसतं नियतीच्या प्लॅनपुढे तिचा प्लॅन फ्लॉप ठरणार असतो. मग रागिणी भूमीला जबरदस्ती एका बोटीवरती गच्च बांधते आणि आता ती भूमीला त्या बोटीवरती एकटंच ठेवून ती बोट जाळण्याचा विचार करते. तोपर्यंत आकाश घरी आलेला असतो. आकाश घरी येतो, त्याला सायकल राणी कुठेच दिसत नाही. मग तो सांगतो, रघु काका सायकल राणी कुठे आहे? तोपर्यंत रघु काका आलेले असतात. रघु काका म्हणतात, मी पण आत्ताच इकडे आलोय, पण खरं सांगू का तर मला असं वाटते मालकीनबाईंच्या जीवाला धोका आहे. तुमचे अभिजित भाऊ आहेत ना ते आणि रागिणीबाई साहेब यांच्याकडून. आकाश म्हणतो, हे कसं शक्य आहे? रघु काका म्हणतात, हो, तुम्ही ताबडतोब त्याचा आता शोध घ्या. मग आता आकाश सुद्धा त्याच बोटीवरती जायला निघतो, ज्या बोटीवरती भूमीला अडकवून ठेवण्यात आलेलं असतं. भूमीला एका गच्च दोरीने बांधलेलं असतं आणि तिकडे आकाश धावत पळत त्या बोटीपर्यंत पोहोचतो. आता मात्र नियतीनेच त्याला त्या बोटीचा पत्ता, सायकल राणीचा पत्ता दिलेला असतो आणि आकाश तिथे पोहोचतो. तोपर्यंत रागिणीने आग लावलेली असते. त्या बोटीवरती तिकडे भूमीला बांधून ठेवलेलं असतं. भूमीला त्या बोटीवरती बांधून रागिणीने अभिजित लांबून आता त्या बोटीचा कसा भडका उडतोय, बोटीमध्ये भूमी कशी काय आता मरते हे लांबून पाहत असतात. पण त्याच वेळेला आकाश त्या बोटीपर्यंत अगदी देवासारखा पोहोचतो. नियतीनेच आकाशला तो पत्ता दिलेला असतो. आकाश तिथे पोहोचतो आणि त्यावेळेला भूमी आता आगीमध्ये जळत असते. मग आकाश तिकडे येतो, तिला बांधून ठेवलेलं असतं. आकाश तिला सोडवतो. या सगळ्यामध्ये रागिणीने अभिजित हे सगळं पाहत असतात आणि जर का आकाशने आपल्याला पाहिलं तर आपल्याला अंगठा घेणं फार मुश्किल होईल हे त्यांना समजतं. त्यामुळे आकाशला आता मात्र ते कोणत्याही प्रकारे काही हार्म न करण्याचा विचार करतात आणि मग मात्र ते तिकडून पसार होतात. पण या सगळ्यामध्ये आकाश भूमीला सोडवतो आणि सोडवल्यावरती इकडे आगीचा मोठा लोट येतो. आगीच्या लोटामध्ये आकाश तिकडे पाहायला लागतो आणि अचानक त्याला मागील सत्य आठवतं. भूमी सांगते, आकाश मला वाचव, आकाश वाचव. आकाश मात्र आगीच्या लोटाकडे पाहत राहतो. ए सायकल राणी, ए सायकल राणी, हे आधी पण घडलं होतं. भूमीला आता समजतं की आकाशची स्मृती परत येत आहे. भूमी म्हणते, आकाश आठव ना, तुला काही आठवते का? आकाश म्हणतो, हो, माझ्या आईबाबांचा असाच ॲक्सिडेंट झाला होता. भूमी सांगते, आकाश तू आठव ना. मग आकाश सगळं बोलायला लागतो. त्या दिवशी आम्ही तिघंजणं मंदिरामध्ये निघायला होतो. मध्येच रस्त्यामध्ये एक माणूस आम्हाला आडवा आला. त्या माणसाला वाचवायला मी कार बाजूला केली. माझ्या कारचे ब्रेक फेल झाले होते म्हणून ती कार इकडे तिकडे जायला लागली आणि त्या माणसाला वाचवण्यासाठी रस्त्यावरती आपटली. तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून भूमीचे वडील असतात. भूमीच्या वडिलांचा अपघात आणि आकाशचा अपघात त्याच दिवशी त्याच ठिकाणी झालेला असतो आणि एकाच वेळेला दोघंजणं पांगळे झालेले असतात. आकाश मेंदूने आणि भूमीचे बाबा पायाने. आकाशला सगळं आठवतं. वाईट घटनेतून चांगलं घडतं ते असं. भूमीला वाचवायला आलेला आकाश भूमीला तर वाचवतो, पण आगीच्या लोटामुळे सगळं सत्य आठवतं आणि भूमीला जिवंत जाळण्याचा रागिणीचा प्लॅन फ्लॉप होतो.